राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला फोन। गणेशोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे आता गणेशोत्सवासाठी जाणार असल्याची माहिती। कोण भेटतं आणि यावरून कुणाची युती होते, राजकारण होत नाही। निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार, ठाकरे बंधूंच्या युतीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालंय, मात्र तरी सुद्धा त्यांना हिंदू सणासाठी भावाच्या घरी जाण्याची संधी मिळत असल्यास ही चांगली बाब। नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींचा विरोधकांवर निशाणा। ही बोगस जनता पार्टी आहे, मतचोरीपासून सावध रहा। राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। उद्धव ठाकरेंची दहिसरमधील शाखेला भेट। विधानसभेत 40 ते 42 लाख मतदार महाराष्ट्रात वाढवले गेले। घरोघरी जाऊन मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, उद्धव ठाकरेंचे आदेश। मतं गेली कुठे? याआधी सुद्धा राज ठाकरेंनी हा सवाल केला होता। ठाकरे बंधूंनी मतचोरीचा मुद्दा राज्यातील घराघरात पोहोचवला। मोदी मतचोरीनं सत्तेत आलेत, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला। संजय राऊतांचा हल्लाबोल। राहुल गांधींची वकिली घेतल्यामुळे आता संजय राऊत असेच बोलणार। संजय राऊतांच्या मतचोरीच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर। निवडणूक आयोग पारदर्शकपणे वागेल अशी अपेक्षा होती, निवडणूक आयोग पारदर्शकपणे वागताना दिसत नाही, जयंत पाटलांची टीका। राज्यात अपात्र लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। राज्यात तब्बल 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला। पुण्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले। योजना बंद करू का? अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया। तर एकट्या पुण्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी। लाडक्या बहिणींना पैसे वाटून आता मतचोरी केली गेली। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मतचोरी करणं हा गुन्हा। संजय राऊतांची सरकारवर टीका। स्वतःला वाघ म्हणवणारी काळी मांजरं वाटेत आडवी येत आहेत। दरम्यान या काळ्या मांजरांचा बंदोबस्त कर, उद्धव ठाकरेंचं गणरायाला साकडं। उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेवर नाव न घेता टीका। बिहारच्या पूर्णियामध्ये राहुल गांधींची वोट अधिकार यात्रा। वोट अधिकार यात्रेमध्ये आरजेडी नेते तेजस्वी यादव सहभागी। वोट अधिकार यात्रेला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशानं मटण खातो तर सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदाय उत्तर देईल, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। मी ही हिंमत दुसऱ्या धर्माविषयी करा, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर नितेश राणेंची टीका। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा वारकरी पाईक संघाकडून निषेध। पृथ्वी तलावर एकच विठ्ठल, 2 विठ्ठल नाही। सुळेंनी वक्तव्य मागे घ्यावं, वारकरी पाईक संघाची मागणी। वडिलांनी कधी पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकवलं नाही तर मुलीकडून काय अपेक्षा करणार? आळंदीमधील हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज खरात यांची प्रतिक्रिया। फडणवीस काय खातात आम्हाला माहिती नाही का? फडणवीस शाकाहारी आहेत का? मांसाहाराच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा। कुणी काय खावं यामध्ये सरकार आणि आम्ही जास्त लक्ष द्यायची गरज नाही, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंसारखं सत्य बोलण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि महायुतीच्या नेत्यांनी दाखवावं। 1,000 रुपयांचं बक्षीस देणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडे यांचं वक्तव्य। पांडुरंगाला मांसाहार केलेलं चालतं हे बोलणं म्हणजे मूर्खपणा, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांची सुप्रिया सुळेंवर टीका। आम्ही मुंबईला येणारच, जरांगे पाटलांचा निर्धार। 3 महिन्यांचा वेळ घेतला होता, आता 7 महिने झालेत। 4 महिन्यात जाणून बुजून सरकारनं प्रयत्न केले नाही, जरांगे पाटलांचा हल्लाबोल। बीडच्या बालाघाटावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा। बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांची गर्दी। नाशिकमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला जाणार। जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार। जिल्ह्यातनं 5 लाख समाज बांधव आंदोलनात सहभागी होणार। मराठा समाज प्रवर्गामध्ये ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, तर मात्र तसा कोणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा।
तर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं आता बंद करावं, सुनेत्रा पवारांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यावरून जयंत पाटलांची टीका. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच चाळीसगावातील महात्मा फुले स्मारकाच्या लोकार्पणाला भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर, मात्र एकाच व्यासपीठावर असून सुद्धा दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. काही लोक भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात. उदय सामंतांची नाव न घेता नितेश राणेंवर टीका. तर मी सुद्धा भगव्या शाली मागवल्यात, उद्यापासून अंगावर टाकून फिरण्याचा प्रयत्न करतो, सामंतांचा टोला. प्रभादेवीच्या एसआरए इमारतीमध्ये ॲडव्होकेट निलेश हळदणकरांच्या घरी आयकर विभागाचं सर्च ऑपरेशन. दिल्लीतील पथकाकडून 6 दिवस सुरू होतं हे सर्च ऑपरेशन. सर्च ऑपरेशनचा आणि माझा थेट संबंध नाही. माझ्या घरी झालेलं सर्च ऑपरेशन भाऊ वैभव हळदणकर यांच्या ट्रस्टशी संबंधित. आयकर विभागाच्या कारवाईनंतर निलेश हळदणकर यांचं स्पष्टीकरण. संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मला संग्राम बापू भंडारेंमधला बापू काढून टाकावा लागेल असं म्हणत संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा. भाजप नेते दिगंबर आगवणे यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये जामीन मंजूर. दिगंबर आगवणे यांना ईडीनं 5 जानेवारी 2024 रोजी अटक केली होती. नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे गाव देशातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीवरून पुन्हा 2 गटात वाद. तर घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. व्हिडिओ व्हायरल. पुण्याच्या दौंडमध्ये पोलीस असल्याचं सांगत महिलेवर अत्याचार. दौंड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. लालबागच्या राजाचं आज प्रथम दर्शन होणार. संध्याकाळी 7 वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक मीडियाच्या माध्यमातून भाविकांना पाहता येणार. दादर सावंतवाडी विशेष मोदी एक्सप्रेसला मंत्री नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा. तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी ही विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणवासी रत्नागिरीमध्ये येण्यास सुरुवात. गणेशोत्सवाच्या 3 दिवस आधीच कोकणात लगबग. गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरती 325हून अधिकच्या फेऱ्या.